ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमि सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतव कुर्वन्तु सर्वे मम सुप्रभातम। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। सुप्रभात मंडळी, अध्यात्म कलियुगातल्या चॅनल वरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजचे पंचांग आहे 27 एप्रिल 2024 शनिवार, चैत्र मास कृष्ण पक्ष तृतीया। ही तृतीया 8:19 पर्यंतच आहे मित्रांनो। त्यानंतर चतुर्थी आहे, ज्येष्ठा नक्षत्र, परिघ योग आणि विष्टिकरण। चला तर सुरू करूया 12 राशींचे भविष्य कथन। मेष राशी, आपल्या आयुष्यात स्वतःविषयी चांगले काही करण्याची, परिवर्तन घडून आणण्याची आपल्याला आज संधी प्राप्त होऊ शकते, त्याचा आपण नक्की लाभ घ्या। वृषभ राशी, एखाद्याला दिलेले आधीचे आश्वासन आपण पूर्ण करण्यासाठी बांधील आहात, याबद्दल गाफील राहू नका। एखाद्याला दिलेला शब्द किंवा काही गोष्टी असेल, करार असतील तर वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अन्यथा आपल्याला त्रास होऊ शकतो। मिथुन राशी, वेळेत पैशांचा व्यवहार पूर्ण होतील आणि पूर्ण झाल्यामुळे एखादे आर्थिक नुकसान होते ते सुद्धा आज आपल्याला टाळता येईल, आर्थिक नुकसान होणार नाही। कर्क राशी, सहकर्मींच्या हालचालीवर आपल्याला सध्या बारीक लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे। एखादा त्यांच्या चुकीमुळे आपल्याला घातपात किंवा नुकसान होऊ शकते। सिंह राशी, जोडीदाराबरोबर बाहेर फिरायला जाल, त्यांच्याबरोबर वेळ घालवाल, सहलीचे किंवा यात्रेचे आपण आयोजन नियोजन कराल, मौज मजा कराल। कन्या राशी, मोठ्या समारंभामध्ये आपण भाग घ्याल, त्या ठिकाणी आपल्याला जुन्या मित्रमैत्रिणींची भेट होईल, आनंदी वातावरण असेल। तुळ राशी, एखादी जुनी वस्तू बरेच दिवसापासून जी सापडत नव्हती, हरवली होती, अशी वस्तू पुन्हा आपल्याला आज मिळू शकते, तसे योग जुळून येतील। वृश्चिक राशी, चुकीच्या औषधाचे सेवन किंवा माहित नसताना एखाद्या चुकीचे औषध घेणे आपल्याला आज हानिकारक ठरू शकते, तर घाई गडबडीत असल्या कुठल्याही प्रकारचे औषध घेऊ नका। डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध उपचार घ्यायला जाऊ नका। धनुराशी, नवीन व्यावसायिकांना जर कर्ज हवे असेल किंवा आर्थिक काही सहकार्य हवे असेल तर ते आज आपल्याला मिळू शकते किंवा बँकेत एखादी आपली तशी मंजुरी सुद्धा मिळू शकते। मकर राशी, क्रीडा क्षेत्रातील लोकांना खेळामध्ये आज उत्तम यश मिळू शकते, नवीन संधी मिळू शकते, आपण नक्की प्रयत्न करा, लाभ नक्की होईल। कुंभ राशी, अनोळखी व्यक्तीशी चर्चा करणे टाळा, कदाचित आपण चुकून काहीतरी बोलाल आणि त्याच्यातून गैरसमज वाढून मोठे नुकसान होऊ शकते, मानहानी सुद्धा होऊ शकते। मीन राशी, लहान सहान गोष्टींवरनं आपल्याला चिडचिडपणा वाढू शकतो, तर तो चिडचिडपणा शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा। समोरच्यावर आपला चुकीचा प्रभाव पडू शकतो आपल्या चुकीच्या एखाद्या गोष्टीमुळे। आजचा दिवस 12 राशींच्या लोकांना शुभकारी हितकारी ठरो। चला तो उद्या पुन्हा भेटूया ह्याच ठिकाणी ह्याच वेळी, तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद।